हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजचा द हिंदू म्हणजे 4 ऑगस्ट 2025 चा जो द हिंदू न्यूजपेपर आहे, या पेपरमधून तुम्हाला काय काय वाचायचं आहे. ऑलरेडी जर तुम्ही वाचलं असेल तर हे एकदा क्रॉस चेक करून घ्या की या बातम्या तुम्ही व्यवस्थितपणे बघितलेल्या आहेत की नाही आजच्या द हिंदू मधल्या. ठीक आहे, यूपीएससी म्हणा किंवा एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या तयारीसाठी तुम्हाला या ज्या बातम्या आहेत या अत्यंत महत्त्वाच्या राहणार आहेत. त्यामुळे नक्की एकदा या सगळ्या बातम्या आता मी ज्या सांगतोय तुम्हाला त्या बातम्या व्यवस्थित एकदा वाचून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, सो 4 ऑगस्टचा आपला हा न्यूजपेपर आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला पहिल्या पानावरती काय बातमी आहे बघा. पहिल्या पानावरती आपल्याला इथे एक फोटो दिलेला आहे त्यांनी तिबेटन सेटलमेंटचा. अशा गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात प्रिलिम्स मध्ये किंवा तिबेटन सेटलमेंट त्याचं नाव आहे ओडेयार पाल्या. ही कुठे आहे तर ही बेसिकली आहे कर्नाटकामध्ये. ठीक आहे, ओडेयार पाल्याचं अजून एक नाव काय दिलेलं आहे तर धोंदेनलिंग असं त्याचं नाव आहे आणि हे चामराजनगर जिल्हा आहे तिकडचा कर्नाटक मधला. तिथे आपल्याला ही तिबेटन सेटलमेंट बघायला मिळते. प्लेसेस इन न्यूज मध्ये प्रिलिम्स मध्ये आपल्याला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते एकदा व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पहिल्याच पानावरती अजून एक बातमी आलेली, एक कंपनी आहे ते आता काय करणार आहेत तर बायो फोर्टिफाईड पोटॅटो आपल्याकडे पाठवणार आहेत आणि त्यामध्ये आयर्न व्हिटॅमिन ए ऍड करून ते पोटॅटो भारतामध्ये इंडियन मार्केटमध्ये येणार आहे. सो बायो फोर्टिफिकेशन काय असते तो एक भाग. त्यानंतर या आधी बायो फोर्टिफिकेशन कुठे कुठे झालेला आहे. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे जीएस पेपर 3 बायोटेक्नॉलॉजीच्या कॉन्टेक्स्टनी आणि प्रिलिम्स मध्ये पण आपल्याला हे विचारलं जाऊ शकते. गोल्डन राईस या आधी एक बायो फोर्टिफाईड राईस आलेला होता, तसं इथे आपल्याला बायो फोर्टिफाईड पोटॅटो म्हणजे बटाटे आपल्याला बायो फोर्टिफाईड पद्धतीचे बघायला मिळू शकतात. त्याबद्दलची बातमी आहे, ही अत्यंत महत्त्वाची बातमी राहू शकेल बायोटेक्नॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हने. त्यानंतर 4 नंबरवरती या जीएस पेपर 3 इंटरनल सिक्युरिटी मध्ये ही एक बातमी आपल्याला बघायला मिळते. नागालँड मधली एक ऑर्गनायझेशन आहे NSCNIM, राईट, NSCNIM. आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे ही बेसिकली तसं बघायला गेलं तर एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये काउंट होते आणि त्यांच्यासोबत 2015 मध्ये इंडियन गव्हर्नमेंटनी एक फ्रेमवर्क ॲग्रीमेंट पण केलेलं होतं. सो NSCNIM बद्दलची बातमी आलेली होती दॅट इट रूल्स आउट वर्किंग विथ रायव्हल नागा फॅक्शन दॅट इज NNPG. आता नागालँड मधली लोकल बातमी वाचू शकते, ही जी बातमी आहे लोकल आहे असं वाटू शकते, बट इंटरनल सिक्युरिटीच्या अँगलनी वेगवेगळ्या आपल्या राज्यांमध्ये कशा पद्धतीने या एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन फंक्शनिंग राहते ते आपल्याला माहिती पाहिजे. सो थोडंफार याचं NSCNIM जे आहे याचं बॅकग्राऊंड एकदा वाचून घ्या, याची हिस्ट्री वाचून घ्या, कारण आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. यांच्याबरोबर 2015 मध्ये इंडियन गव्हर्नमेंटनी एक फ्रेमवर्क ॲग्रीमेंट पण साईन केलेला आहे. त्यानंतर पान नंबर 4 वरती या फिलिपाईन्सचे जे प्रेसिडेंट आहेत ते भारतामध्ये येणार आहेत. आता येतील तेव्हा अजून बातम्या येतील, पण फिलिपाईन प्रेसिडेंट टू व्हिजिट इंडिया as two sides look to deepen maritime ties. ठीक आहे, मेरीटाईम टाईज साठी ते पूर्ण प्रयत्न करणार आहेत आणि जीएस पेपर 2 IR मध्ये या आजच्या पेपर मधल्या 4 नंबर पानावरच्या बातमीला आपल्याला बघता येऊ शकेल. त्याच पानावरती म्हणजे पान नंबर 4 वरती अजून एक बातमी आहे CISF वाली. पहिल्या पानावरती पण थोडक्यात आहे, नंतर 4 नंबरवर डिटेल मध्ये. CISF मध्ये अजून त्यामध्ये रिक्रुटमेंट होणार आहे आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला सहमती दिलेली आहे. सो सेंट्रल नॉड टू इन्क्रीज CISF स्ट्रेंथ 58,000 पर्सोनेल टू बी रिक्रुटेड ओव्हर नेक्स्ट 5 इयर. सो एम्प्लॉयमेंट जनरेशन मध्ये एक आपल्याला बघायला मिळते. बऱ्याचशा लोकांसाठी CISF मध्ये चांगल्या संधीच तिथे राहणार आहेत आणि CISF म्हटल्यावरती आपल्याला जीएस पेपर 3 मध्ये व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज अँड देअर मॅन्डेट. मग थोडंफार CISF बद्दल बघून ठेवा, कारण 58,000 हा आकडा काही छोटा आकडा नाही आहे. त्यामुळे बराच फोकस गव्हर्नमेंटचा CISFच्या या ऑर्गनायझेशन वरती सध्या दिसतोय, त्यामधल्या रिक्रुटमेंट वरती. त्यामुळे CISF बद्दल आपल्याला व्यवस्थितपणे तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. जीएस पेपर 3 मध्ये डायरेक्टली सिलेबस पॉइंट येतो. नंतर या पान नंबर 6 वरती आपल्याला अजून एक बातमी बघायला मिळते. अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग प्रोजेक्ट एक केला जातोय, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे. आता इथे होतं काय की लोकांचा विरोध आहे त्याला आणि तिथे मग त्या लोकांकडून कमेंट काय येतात, स्टॉप सेलिंग चायना मेगा डॅम बोगी टू पुश सियांग प्रोजेक्ट. किंवा चायना पलीकडच्या बाजूनी एक ब्रह्मपुत्रा नदीवरती जर प्रोजेक्ट बनवते राईट यार्लांग झँगबो वरती, तर मग
त्यामुळे आपण इकडे बनवावा असं प्रेशर आमच्यावरती टाकू नका असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि प्रिलिम्स मध्ये आपल्याला हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत हे आपल्याला तसेही माहिती पाहिजे, त्या अँगलनी ही बातमी बघून ठेवणं गरजेचं आहे. नंतर त्याच पानावरती अजून एक बातमी आहे, दिसायला लोकल वाटू शकते पण आपल्याला या गोष्टी थोड्याफार आतमध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे. 140 पीपल ऑफ PVTG निकोबारी ट्राइब टू जॉईन अंदमान पोलीस. ठीक आहे, 140 ट्रायबल बॅकग्राऊंड मधले जे लोक आहेत ते अंदमान पोलीसला जॉईन करणार आहेत. मग तिथे नावं दिलेले होते त्यांनी, एक आहे ओंगे ट्राइब, त्यानंतर निकोबारी ट्राइब आणि ग्रेट अंदमानीज ट्राइब. या ट्राइबचे लोक जे आहेत ते पोलीस फोर्स जॉईन करणार आहेत. मग यामध्ये पहिले तर PVTG काय आहे, त्यानंतर कोणत्या कोणत्या ट्राइब आपल्याला त्या भागात बघायला मिळतात, त्यानंतर ट्रायबल लोकांचं इंटिग्रेशन इनटू मेनस्ट्रीम सोसायटी, त्या अँगलनी हे एक्झाम्पल म्हणून बघता येऊ शकेल. आणि या सगळ्या गोष्टी एक तर प्रिलिम्स मध्ये आणि काही प्रमाणात GS पेपर 1 इंडियन सोसायटी मध्ये आपल्याला काउंट करता येतील. एकदा UPSCने ओंगे ट्राइब कुठे आढळती हा प्रश्न विचारलेला आहे प्रिलिम्स मध्ये. त्यानंतर पान नंबर 7 वरती या निसार वरती एक ऑलरेडी तिथे जे डिपार्टमेंट ऑफ अर्थ सायन्स आहे नासाचं, त्यामधले जे हेड आहेत त्यांचा इंटरव्ह्यू आलेला आहे. त्यामुळे ही पूर्ण बातमी जी आहे इंटरव्ह्यूज आहे तो 7 नंबर पानावरती आलेला आहे, तो व्यवस्थित एकदा वाचून घ्या. एनिथिंग दॅट मूव्स निसार विल सी विथ अनप्रेसिडेंटेड फिडेलिटी असं ते निसारचं ते टायटल आलेलं आहे. आणि निसारचे बेसिक सगळे जे आस्पेक्ट्स आहेत ते त्या इंटरव्ह्यू मध्ये डिस्कस झालेले आहेत, जे आपल्याला GS पेपर 3 स्पेस मध्ये काही ना काहीतरी येणारच आहे. मेन्स मध्ये राज्यसेवा नवीन पॅटर्न नुसार निसार वरती काही ना काहीतरी एक्सपेक्ट केलं जाऊ शकते आणि UPSC मध्ये देखील यावरती मेन्स मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. प्रिलिम्सला पण काही ना काहीतरी आपल्याला तिथे माहिती विचारली जाऊ शकते. निसार बद्दल ऑलरेडी आपण करंट कनेक्टचा एक वेगळा एपिसोड घेतलेला होता, त्यामध्ये यावरती चर्चा केलेली आहे, तो एपिसोड एकदा नक्की बघून घ्या. त्यानंतर पान नंबर 7 वर अजून एक बातमी आलेली आहे, जे AI चे ऍप्लिकेशन्स काय काय राहू शकतात. मग त्यामध्ये आपल्याला प्रिलिम्स मध्ये याला बघता येऊ शकेल किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये रिसेंट डेव्हलपमेंट मध्ये हा मुद्दा आपल्याला बघता येईल. पान नंबर 7 वरती बातमी आहे, सायंटिस्ट यूज AI डिझाइन्ड प्रोटीन टू जनरेट इम्युन सेल तयार करण्यासाठी AI चा वापर करून डिझाइन केलेले प्रोटीन वापरले जातात. सो AI चा वापर कुठे कुठे होऊ शकतो यामध्ये अजून एक तिथे गोष्ट ऍड झाली की कुठे कुठे होऊ शकतो. मग प्रिलिम्स मध्ये AI चे ऍप्लिकेशन्स काय त्या रिलेटेड काही विचारलं जाऊ शकते. आणि GS पेपर 3 मध्ये रिसेंट डेव्हलपमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिथे आपल्याला ही बातमी काउंट करता येऊ शकते. नंतर पान नंबर 8 वरती या एक एडिटोरियल आहे, चांगलं एडिटोरियल आहे, द राईट टू रिपेअर मस्ट इन्क्लूड राईट टू रिमेंबर. आता हे जे सगळे आपण म्हणतोय किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे त्या रिलेटेड गव्हर्नमेंटची काय पॉलिसी आहे, मग त्यामध्ये एखादी गोष्ट रिपेअर किती लेवल पर्यंत होऊ शकते आणि मग रिपेअरेबिलिटी इंडेक्स नावाचा एक भाग त्यामध्ये डिस्कस झालेला आहे. त्यासोबतच मग ई वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आहेत, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी त्याबद्दल यामध्ये चर्चा झालेली आहे. आणि ओव्हरऑल वेगवेगळे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आणि ई वेस्टच्या अराउंड पूर्ण हे चांगलं एडिटोरियल आहे. व्यवस्थितपणे वाचा, थोडंसं सुरुवातीला वाचायला ट्रिकी वाटू शकते बट व्यवस्थित एका फ्लो मध्ये जर वाचलं तर तुम्हाला ते समजून जाईल. GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये याला काउंट करू शकता, काही प्रमाणात एन्व्हायरमेंटल अँगल पण त्यामध्ये येतो. आणि EPR वरती ऑलरेडी प्रिलिम्स मध्ये प्रश्न आलेला आहे UPSC 2019 मध्ये, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ई वेस्ट मध्ये काय काय येते यावरती पण एक जुना प्रश्न आलेला आहे प्रिलिम्स मध्ये. त्यामुळे पान नंबर 8 वरची ही जी एडिटोरियल वाला जो पार्ट आहे तो आपल्याला चांगला माहिती असला पाहिजे. पान नंबर 9 वरती या, तिथे आपल्याला तिथे एक डेटा पॉइंट नावाचं जे सेक्शन आहे त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, हाऊ डज वर्ल्ड बँक क्लासिफाय कंट्रीज बाय इन्कम. म्हणजे कोणता देश गरीब आहे, कोणता देश श्रीमंत आहे, वर्ल्ड बँक याला कसं क्लासिफाय करते याबद्दलचं एक एक्सप्लॅनेटरी आर्टिकल तिथे त्यांनी दिलेलं आहे. ते GS पेपर 3 ओव्हरऑल इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनी बघता येऊ शकेल. प्रिलिम्स मध्ये काही विचारलं त्यामधून तर आपल्याला बेसिक आयडिया असली पाहिजे वर्ल्ड बँकच्या त्या फंक्शनिंग बद्दल. नंतर पान नंबर 10 वरती या, हाऊ विल रेल्वे टू साईरांग हेल्प इन रिजनल कनेक्टिव्हिटी. आता रिसेंटली आपण बघतो की मिझोराम पर्यंत रेल्वे गेलेली आहे आणि रिसेंट मध्ये मिझोराम आतापर्यंत कधीच नव्हतं तर मिझोराम पर्यंत रेल्वे आता पोहोचलेली. तर मग ते साईरांग नावाचं ते स्टेशन आहे जे एझॉल पासून काही अंतरावरती आहे, मिझोरामच्या एझॉल कॅपिटल पासून. सो हाऊ विल रेल्वे टू साईरांग हेल्प इन रिजनल कनेक्टिव्हिटी. मग हा एक चांगला भाग राहू शकतो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्या भागामधली, सोशल डेव्हलपमेंट, त्या सगळ्या अँगलनी ही बातमी आपल्याला तिथे बघता येऊ शकेल. GS पेपर 3 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर
स्पेसिफिकली रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रिलिम्स मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी, प्लेसेस इन न्यूज, साईरांग कुठे आहे तर आपल्याला ते माहिती पाहिजे की मिझोराम मधली ती जागा आहे, राईट. सो 10 नंबर पानावरती आपल्याला ही एक बातमी तिथे काउंट करता येते. पान नंबर 11 वर आपल्याला प्रिलिम्स साठी खूप महत्वाची बातमी राहू शकेल. क्रिप्टोकरन्सीज मध्ये एक शब्द स्टेबल कॉइन. मग स्टेबल कॉइन काय असते आणि रिसेंटली हाँगकाँगमध्ये रेग्युलेशन्स आणले जात आहेत ओव्हर स्टेबल कॉइन्स. ठीक आहे, स्टेबल कॉइन्सच्या वापरावरती तिथे रेग्युलेशन्स आणण्याबद्दल बोललं जात आहे. थोडाफार हाँगकाँग असं एक प्रकारे म्हणतंय किंवा वी विल बी हॅव्हिंग कॉशियस अप्रोच ओव्हर दिस. तर मग ते स्टेबल कॉइन्स काय आहेत त्याबद्दलची सगळी माहिती त्या पान नंबर 11 वरती जी न्यूज आहे त्यामध्ये दिलेली, प्रिलिम्स मध्ये आपल्याला ही बातमी काउंट करता येऊ शकेल. नंतर पान नंबर 14 वरती या, तिथे आपल्याला चायना आणि रशिया यांच्यामध्ये एक नेव्हल एक्सरसाइज होतीये त्याबद्दल माहिती दिलेली आहे. सी ऑफ जपान नकाशावरती बघून घ्या. सी ऑफ जपान ह्याचा मॅप आपल्याला माहिती पाहिजे. सी ऑफ जपान आणि तिथे चायना आणि रशिया यांच्यामध्ये जॉईंट नेव्हल एक्सरसाइज होतीये. त्याचं नाव आहे जॉईंट सी 2025. जॉईंट सी असं त्याचं नाव आहे. प्रिलिम्स मध्ये या गोष्टी एक्सपेक्ट केल्या जाऊ शकतात अशा प्रकारच्या, त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. नंतर आपण बघितलं मागच्या आठवड्यातच किंवा जो कामचाटका पेनिन्सुला जो आहे रशियाचा, त्या भागामध्ये एक मोठा भूकंप आला. इट ट्रिगर्ड सुनामी ऑल्सो, राईट. सो तो सगळा भाग आपण बघितलेला आहे. आणि आता अजून एक बातमी येते की कामचाटका पेनिन्सुलाचा जो पूर्ण भाग आहे तिथे एक व्होल्कॅनो इरप्ट झालेला आहे आणि इरप्ट झाला तर झाला 450 वर्षानंतर पहिल्यांदा झालेला आहे. म्हणजे लास्ट टाइम 450 वर्ष आधी झालेला होता इरप्ट. सो व्होल्कॅनो इन रशियाज फार ईस्ट, तो जो भाग आहे कामचाटका पेनिन्सुला जिथे आहे त्याला रशियाचा फार ईस्ट रिजन म्हणतात. सो व्होल्कॅनो इन रशियाज फार ईस्ट इरप्ट फॉर द फर्स्ट टाइम इन 450 इयर्स. 450 इयर्स, काही 1550 मध्ये समथिंग तो लास्ट टाइम इरप्ट झालेला आहे. आणि मग त्याचं नाव काय तर क्रॅशेनिकोव व्होल्कॅनो. लक्षात राहू द्या, क्रॅशेनिकोव व्होल्कॅनो हा जो व्होल्कॅनो आहे हा 450 वर्षांनी पहिल्यांदा इरप्ट झालेला आहे. जीएस पेपर 1 जॉग्राफिकल फिनॉमेनाज मध्ये आपल्याला याला काउंट करता येईल व्होल्कॅनोज, आणि प्रिलिम्स मध्ये या प्रकारच्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर एक फोटो आलेला आहे, हा असा एक फोटो दिलेला आहे डान्स ऑफ वॉरियर्स म्हणून. प्रिलिम्स मध्ये आपल्याला यावरती काही जर विचारलं तर माहिती पाहिजे. हा जो बेसिकली इंडोनेशिया मधला भाग आहे, हे जे लोक दिसत आहेत हे मंगराई कम्युनिटी आहे. कोणती आहे? मंगराई कम्युनिटी. आणि मग ते त्यांचं रिच्युअल डान्स परफॉर्म करतात. त्याचं नाव आहे कॅकी, CACI. कॅकी नावाचा हा डान्स आहे. आणि हा जो डान्स आहे हा बेसिकली काय आहे तर इट इज अ वॉर डान्स अँड फोक गेम ओरिजिनेटिंग फ्रॉम पीपल ऑफ मंगराई कम्युनिटी इन इंडोनेशिया. ठीक आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. कम्युनिटीचं नाव काय? मंगराई कम्युनिटी. मंगराई कम्युनिटी ही कुठली कम्युनिटी आहे तर ही इंडोनेशिया मधली कम्युनिटी आहे. आणि हा कॅकी नावाचा वॉर डान्स आहे, त्यांचा फोक डान्स आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या न्यूजपेपर मध्ये तिथे बघायला मिळतात. ओव्हरऑल ह्या चॅनलवरती तुम्ही जे जे सेशन्स बघताय दीज आर फॉर युअर UPSC अँड MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. बट अपार्ट फ्रॉम दॅट आपल्या या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपले अजून पण चॅनल्स आहेत. सरळ सेवेचं आपलं जे चॅनल आहे 1 मिलियन प्लस सबस्क्रायबर्स त्यावरती आहेत आणि त्यावरती पण आपण वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत राहतो. ओव्हरऑल आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे तर आपल्याकडे UPSC MPSC चे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यानंतर TET टेट, सरळ सेवा भरती, WRD पोलीस भरती, SSC, रेल्वे, तलाठी भरती असेल, महानगरपालिका भरती असेल, कृषी भरती असेल, अ नंबर ऑफ कोर्सेस. आणि या सगळ्यांच्या ना डेडिकेटेड प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्याकडे. महिला व बाल विकास भरती म्हणजे वेगवेगळ्या टीम आहेत, राईट. त्यानंतर मग MBAच्या एक्झाम्स त्यासाठी आपण तयारी करून घेतोय. बँकिंग इन्शुरन्स साठी आपल्याकडे बॅचेस आहेत. इग्नाइट पाठशाला नावाचं वेगळं YouTube चॅनल आहे, त्यावरती आपण नवोदय परीक्षांबद्दलची किंवा स्कूल लेवलवरती ज्या ज्या परीक्षा होतात त्या सगळ्यांची तयारी तिथे करून घेतोय. त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या चॅनल्सवरती मिळते. इग्नाइट लॉ नावाचं चॅनल आहे, त्यावरती लॉ एक्झाम्स रिलेटेड सगळी माहिती मिळते. सो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या ओळखीपैकी कोणी जर या परीक्षांची तयारी करत असेल तर त्यांना नक्की याबद्दलची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा. ठीक आहे, बाकी इथे आता सध्या जर बघितलं तर NCERT आपली फाउंडेशन एक सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण NCERT थरोली कव्हर करून घेतोय. रोज रात्री 9 वाजता
म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एनसीईआरटी ते कव्हर होतील. सध्या जर बघितलं तुम्ही तर 26 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान जॉग्राफीचे सेशन्स होत आहेत. रोज रात्री 9 वाजता नितीन सर तुमचे ते सेशन्स घेत आहेत. एकदा सगळ्यांनी ते चेक करा. रात्री 9ला लाईव्ह लेक्चर हे होतात आणि प्रॉपरली थरोली ते सगळे सेशन्स कव्हर केले जातात. त्यानंतर मग आपलं 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पॉलिटी, मग त्यानंतर हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स या सगळ्या एनसीईआरटीज तुमच्या तिथे कव्हर केल्या जातील. त्यामुळे नक्की ह्या सिरीजला जॉईन करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे. बाकी हे जे काही आपण डिस्कस करत असतो त्याच्या नोट्स तुम्हाला इग्नाइट UPSC MPSC हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण असेल, तिथून तुम्ही त्या नोट्स तिथून कलेक्ट करू शकता. बाकी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, इग्नाइट अकॅडमीचं आपलं जे चॅनल आहे. आणि केलं असेलच तुम्ही, नसेल केलं तर करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, ते महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला नंबर इथे दिसतोय, खाली स्क्रोल पण होतोय नंबर, तिथून तुम्ही अजून काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तिथून तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. आणि शेवटी अजून एक काय, इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्या, त्यावरती तुम्हाला सगळे आपले कोर्सेस दिसून जातील. ठीक आहे. चालेल. मग आता जे जे बोललो मी त्याबद्दल त्या पद्धतीने तुम्ही काय करा, व्यवस्थितपणे आजचा पेपर वाचून घ्या. बाकी उद्या भेटू आपण उद्याचा पेपर घेऊन. ठीक आहे. चालेल. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.